नमस्कार मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत 2 ऑडिओ ऐकले असेल, 2 सूत्र ऐकली असतील. तुम्ही ह्या व्हिडिओला जर आजच तुम्ही ऑडिओला जर आजच तुम्ही आला असाल, तर पाठीमागेही एक प्रस्तावनेतलं एक सूत्र आणि एक 2 सूत्र अशी मी सांगितलेली आहेत ऑडिओ स्वरूपामध्ये. आणि ही सगळी सूत्र तुम्ही कानामध्ये हेडफोन लावून ऐकत असाल अशी आशा आहे. कारण जर हेडफोन लावून ऐकलं तर तुम्हाला याचा खूप चांगला पद्धतीने उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, आता हे तिसरं सूत्र सांगणार आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही ऐकले नसतील तर तुम्ही लिंकवरती जाऊन ते ऐकू शकता. मी खाली कमेंटमध्ये लिंक ठेवलेलीच आहे. ती तिथं तुम्हाला सोपं पडेल की लिंक ऐकून घ्यायला अगोदरची. सो मी आजचं तिसरं सूत्र सुरू करतो, जे तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे. मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी यशस्वी होत नाहीत. पौर्वात्य देशात बैलाच्या लढतीसाठी तरुण बैलांची परीक्षा विशिष्ट पद्धतीने घेतली जाते. प्रत्येकाला लढाईच्या रिंगणात आणले जाते आणि तिथे भाला घेऊन उभ्या असलेल्या पिकाडोर म्हणवणाऱ्या योद्ध्याच्या अंगावर सोडले जाते. बैल चाल करून येतात. तो योद्धा बैलाला भाल्याने टोचतो आणि त्यानंतर तो बैल भाल्याचा घाव सहन करूनही कितीदा चाल करून तयार होतो याची बारकाईने नोंद घेऊन त्याची बहादुरी ठरवली जाते. यापुढे मीही जाणीव ठेवीन की जीवन प्रत्येक दिवशी मला माझी अशाच रीतीने परीक्षा घेत आहे. जर मी चिकाटी बाळगली, प्रयत्न करण्याचे सुरू ठेवले, पुढे चाल करून जाणे चालूच ठेवले तर मी यशस्वी होईन. मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. मला या जगात हरण्यासाठी पाठवलेले नाही, ना माझ्या नसानसात अपयश वाहत आहे. मी मेंढपाळाने हाकून न्यायचे मेंढरू नाही. मी एक सिंह आहे. मी मेंढरासोबत चालायला, बोलायला व त्यांच्यासोबत राहायला ठाम नकार देत आहे. जे सतत तक्रार करीत राहतात व रडत राहतात त्यांच्याकडे मी लक्ष देणार नाही, कारण त्यांचा रडण्याचा रोग संसर्गजन्य आहे. त्यांना मेंढराच्या कळपात राहू द्या. अपयशाचा कत्तलखाना ही माझी नियती नाही. मी तोपर्यंत चिकाटी बाळगीन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. जीवनयात्रेची बक्षिसे प्रत्येक प्रवासाच्या शेवटीच मिळतात, अगदी प्रारंभाजवळ नाही. माझे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मला कितीही चालून जावे लागले हेही मला कळवले जात नसते. माझ्या प्रवासाच्या 1000व्या पावलापर्यंत मला अपयशाशी लढावे लागले तरी त्याच रस्त्याच्या पुढच्या वळणावर यश लपलेले असते. जोपर्यंत मी ते वळण पार करत नाही तोपर्यंत ते माझ्यापासून किती अंतरावर आहे हे मला कळणारच नाही. म्हणून मी सतत पुढे पाऊल टाकत जाईन. जर ते पुरेसे नसले तरी मी अजून एक पाऊल टाकीन, अजून काही पाऊले चालेन. खरे तर एका वेळी एक पाऊल उचलणे फारसे अवघड नाही. मी तोपर्यंत चिकाटी बाळगीन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. यापुढे मी माझ्या प्रत्येक दिवसाच्या प्रयत्नाला शक्तिशाली वृक्षावर पडलेला कुऱ्हाडीचा एक घाव समजेन. पहिल्या घावाने झाडाला काही फरक पडणार नाही, कदाचित दुसऱ्यानेही नाही, तिसऱ्यानेही नाही, कारण प्रत्येक वार हा तसा क्षुल्लकच असतो व त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. पण अशा सततच्या क्षुल्लक वारांनी शेवटी तो बलशाली वृक्ष तुटून पडतो. तसेच माझ्या आजच्या प्रयत्नांबाबत घडेल. मी गगनभेदी पर्वतांना धुवून टाकणाऱ्या या वर्षाबिंदूसारखा बनेन. वाघाला खाऊन टाकणारी मुंगी बनेन. पृथ्वीला मंद प्रकाश देणारी चांदणी पिरॅमिड बांधणारा गुलाम बनेन. एका विटेवर दुसरे वीट रचून मी माझा किल्ला बांधीन, कारण मला माहीत आहे की हाती घेतलेले कोणतेही कार्य लहान प्रयासानेच पूर्ण होत जाते. मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. मी कधीच हरण्याचा विचार करणार नाही. माझ्या शब्दकोशातून शांत रहा, शक्य नाही, असमर्थ, असंभव, प्रश्नच येत नाही, असंभवनीय, अशक्यप्राय, कामी येणार नाही, आशाहीन आणि माघार असे शब्द व वाक्प्रयोग हद्दपार करीन, कारण ते शब्द मूर्खांसाठी आहेत. मी निराशा टाळेन, पण मनाच्या या रोगाचा मला संसर्ग झालाच तर मी त्यावर उपचार करेन. मी कष्ट करीन. माझ्या पायात घोटाळणाऱ्या अडथळ्यांकडे मी दुर्लक्ष करीन आणि ताठ मानेने माझ्या उंचावरील ध्येयाकडे डोळे लावून ठेवीन, कारण मला माहीत आहे जिथे रणते वाळवंटे आहे संपते तिथूनच हिरवळीची सावल लागते. मी सरासरीचा जुना नियम लक्षात ठेवीन आणि त्याला माझ्या चांगल्यासाठी वापरेन. मी या तत्त्वाला कधीच विसरणार नाही की विक्रीत आलेले प्रत्येक अपयश पुढच्या प्रयत्नात माझ्यासाठी यशाची शक्यता वाढविते. मला ऐकू आलेला प्रत्येक नकार मला लवकरच होकाराजवळ नेईल. माझ्या वाट्याला येणारे प्रत्येक दुर्दैव माझ्या उद्याच्या सुदैवाची बीजे घेऊन येईल. समोरच्या माणसाच्या कपाळावरील आठी मला येणाऱ्या स्मिताकडे नेईल. उद्याचे मोळ कळवण्यासाठी मला रात्रही अनुभवायला हवी. मला एकदा यशस्वी होण्यासाठी अनेकदा अपयशी व्हावे लागेल.
मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी सरासरीचा जुना नियम लक्षात ठेवीन आणि त्याला माझ्या चांगल्यासाठी वापरेन. मी या तत्त्वाला कधीच विसरणार नाही की विक्रीत आले प्रत्येक अपयश पुढच्या प्रयत्नात माझ्यासाठी यशाची शक्यता वाढविते. मला ऐकू आलेला प्रत्येक नकार मला लवकरच होकाराजवळ नेईल. माझ्या वाट्याला येणारं प्रत्येक दुर्दैव माझ्या उद्याच्या सुदैवाची बीजे घेऊन येईल. समोरच्या माणसाच्या कपाळावर आठी येणाऱ्या स्मिताकडे नेईल. उद्याचे मोल कळवण्यासाठी मला रात्रही अनुभवायला लावी. मला एकदा यशस्वी होण्यासाठी अनेकदा अपयशी व्हावे लागेल. मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. मी प्रयत्न करीन आणि प्रयत्न करीन आणि पुन्हा प्रयत्न करीन. मला आलेला प्रत्येक अडथळा हे माझ्या उद्दिष्टाच्या मार्गावरील एक अडवळण समजेन व त्याकडे एक व्यावसायिक आव्हान म्हणून पाहीन. ज्याप्रमाणे प्रत्येक वादळातून पार पडत एक नाविक कुशल होत असतो, त्याप्रमाणे मी सतत चिकाटीने काम करून माझे कौशल्य वाढवीत जाईन. मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. यापुढे मी माझ्या व्यवसायात माझ्या पुढे असणाऱ्यांची सगळी रहस्य शिकून घेईन, त्यांचा अवलंब करीन. प्रत्येक दिवसाच्या शेवटी तो दिवस अपयशी ठरला की यशस्वी याचा विचार न करता आणखीन एखादी विक्री करण्याचा प्रयत्न करीन. जेव्हा माझे विचार माझ्या थकलेल्या शरीराला घराकडे वळवतील तेव्हा मी घरी लवकर परतण्याच्या मोहात पडणार नाही. मी पुन्हा प्रयत्न करीन. एका आणखी विजयासह काम आटोपते घेण्याचा प्रयत्न करीन. त्यात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न करीन. पण कोणत्याही दिवसाचा शेवट मी अपयशाने होऊ देणार नाही. अशा रीतीने मी उद्याच्या यशाचे बी पेरीन आणि जे ठराविक वेळी काम करायचे थांबतात त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक फायद्यात राहीन. जेव्हा इतर आपले संघर्ष थांबवतील तेव्हा माझे संघर्ष सुरू होतील आणि मला शिगोशिक मापाने त्याचे पीक मिळेल. मी जोपर्यंत चिकाटी बाळगेन तोपर्यंत मी यशस्वी होत नाही. मी कधीच कालच्या यशात मग्न राहून आज आत्मसंतुष्टी रमणार नाही, कारण ह्याच अपयशाचा महान पाया आहे. जो दिवस गेला त्यात जे घडलं ते विसरून जाईन. मग ते चांगले असो व वाईट. उगवणाऱ्या प्रत्येक सूर्याचे मी आत्मविश्वासाने अभिवादन करीन. आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वोत्तम दिवस असेल. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी चिकाटी सोडणार नाही, कारण मला यशाच्या महान सिद्धांतापैकी एक सिद्धांत कळला आहे. तो म्हणजे पुरेशी चिकाटी बाळगली तर मी जिंकेन. मी तोपर्यंत चिकाटी बाळगेन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही.